आयुष्य ब्लेस व्हावं आम्हासाठी आणि देवा तुला महिमा मिळावी. येशू नावाने मागतो, स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे चर्च की एक नवीन वर्ष आम्हासाठी वाट पाहतंय आणि या नवीन वर्षात आम्ही अधिक आशीर्वादित व्हावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर उगाच आम्हाला लाईफ देत नाही, आयुष्य देत नाहीये. येस. जर देव देतोय तर काहीतरी उद्देशाने देतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभूची इच्छा आहे की हा प्रवास आशीर्वादित व्हावा आणि प्रभूचा गौरव व्हावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्याचं या ठिकाणी आपण 10वं वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन या ठिकाणी आपण वाचूया. सर्व काढू. हा प्लीज काढा सर्व. योहान 10:10. दहा वचन. चोरी करावी व ठार मारावे व नाश करावा याच हेतूने चोर येतो. मी तर त्यांना जीवन असावे व ते त्यांना उद्दंड असावे म्हणून आलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा ही देवाची कृपा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं असं लिहिलंय, चोर आला चोरी घात व नाश आणि करण्यासाठी येशू आला जीवन देण्यासाठी. आणि आपण ते अनुभव घेतलाय चर्च. येस. या 23 मध्ये परमेश्वरने खरोखर कार्य केलंय आणि ज्या उद्देशाने सैतान आला त्याचा एकही मनसुबा परमेश्वराने आमच्या जीवनात पूर्ण होऊ दिला नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय हा परमेश्वराने पूर्ण वर्ष आशीर्वादित केला. येस. का मी सांगतो आशीर्वाद केला? कारण सैतानाची भूमिका सांगितली. चोरी करावी, घात करावा, नाश करावा या हेतूने कोण आला होता? शैताना. पण त्याची योजना कुणी पूर्ण होऊ दिली नाही. येशूने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे परमेश्वराने थ्रू आउट इयर आम्हाला काय केलंय? सांभाळलंय, सुरक्षित ठेवलंय, त्याच्या कृपेचा हात ठेवला. दुष्टाची एकही योजना आमच्या जीवनात त्यांनी सफल होऊ दिली नाही. तर प्रत्येक बाजूनी देवाने आमची बाजू धरून ठेवली. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याही समय कोणते आजार समोर उभे होते, शंका कुशंका होत्या, देवाने त्या शंका कुशंकाच ठेवल्या आणि ते पूर्ण होऊ दिलं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक समय असं वाटलं सगळं काही संपलं, पण देवाने संपू दिलं नाही. अनेक समय असं वाटलं की मी आता कचाट्यात सापडलो, याचा लोक फायदा उचलतील, पण परमेश्वराने त्यांच्या तावडीत मला येऊ दिलं नाही. देवाने अद्भुतरित्या आम्हाला सहाय्य केलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणाचा अनुग्रह? देवाचा अनुग्रह. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हा प्रवास आमचा ब्लेस झाला आणि प्रभूची इच्छा आहे की इथून पुढेही आमचा प्रवास आशीर्वादित व्हावा. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मध्ये आम्ही सुरक्षित आहोत. येस. कोणामध्ये? येशूमध्ये. कारण तो म्हणतो तो घात करण्यासाठी आलाय पण मी जीवन देण्यासाठी आलो. येस. योहान 10:10 जे लास्ट वचन आहे ते म्हणतं की मी जीवन देण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचे लेकरं हे त्याच्या कुंपणामध्ये आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचे लेकरं त्याच्या कुंपणामध्ये कुंपणामध्ये आहे. एक सुरक्षा कवच प्रभूने आमच्यावर तयार केलं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याप्रमाणे ज्या सैतान योबाच्या घरी गेला आणि तो म्हणतो की मी त्याला जे काही त्याचं होतं या सर्वांवर मी हात टाकण्याचा प्रयत्न केला, पण मला असं काहीतरी कवच कुंपण त्या ठिकाणी दिसलं. येस. एक प्रकारचं सील होतं. येस. काय होतं? एक प्रकारचं. सील होतं. आणि ते सील मी तोडू शकलो नाही. नाही. त्याच प्रकारचं सील प्रभूचं आमच्यावर आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते सील ते कव्हरिंग असल्यामुळं त्याच्यावर कोणी हात टाकू शकत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळते कोणा सील आहे? परमेश्वराचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस कोर्ट एखाद्या घराला सील लावतं, कोणी येऊन ते तोडतं का? नाही तोडत. त्यांना भीती असते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हे सील जे आहे ना हे कोणाचं आहे? कोर्टाचं आहे. कोणाचं आहे? कोर्टाचं. आणि सहसा ते कोणी तोडत नाही. ते घाबरतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्याही पेक्षा बलवान सील कोणाचं आहे? परमेश्वराचं. आणि प्रभूने ते सील ते कव्हरिंग आम्हाला दिलायचे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून सैतान ते भेदू नये त्यांनी ते पाहावं आणि तो पाळावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हा वर्ष प्रभूने ब्लेस केला. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे का काही लोकांचा प्रवास अजूनही ब्लेस झाला नाही. खडकर प्रवास आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे का तुला वचन कळावं. येस. जर तुला देवबापाचं वचन कळल तर मग तुझ्यासाठी पण हे 24 आशीर्वाद असणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने 23 पण ब्लेस केलंय आणि परमेश्वर 24 पण ब्लेस करणार. Yes. पण त्यासाठी आम्हाला देवाचं वचन कळलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशा प्रकारे देवाचं कुंपण आमच्यावर राहील आणि सैतान ज्या कामासाठी आलाय ते काम कधीच पूर्ण होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय कोणाचं कव्हरिंग पाहिजे? देवाचं कव्हरिंग हा, पण पाहिजे. त्यासाठी आम्हाला सत्य समजलं पाहिजे. Yes. आणि प्रभूची इच्छा आहे की 24 साठी आम्हाला प्रभूचं वचन कळावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
परमेश्वर कधीच आमचं वाईट करावे त्याची इच्छा नसती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी आमच्या मिस्टेक्सद्वारे त्या आपल्या लाईफमध्ये येतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं बदलने साक्ष सांगितली तर मी थोडं करेक्ट करल. प्रभू त्रास नाही आणत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्रास प्रभूकडून नाही. नाहीत, संकट प्रभूकडून नाही, ते आमच्या काही ना काही मिस्टेक्सद्वारे किंवा मे बी आम्हाला प्रभूला मध्ये ग्रो करण्यासाठी काही चॅलेंजेस येतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू जर सत्य माहित असेल तर मग परमेश्वर आम्हाला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज देवबाप असं काही प्रगटीकरण आम्हाला देणार आहे वचनातून. काहींना आहे, पण देव आज इतर लोकांना ते शिकवल, Yes. जे की तुम्हाला कळल का येशू मध्ये आम्ही किती आशीर्वादित आहोत. Yes. आणि जर तुम्हाला सत्य माहित असेल तर मग सैतान तुमच्यावर हात टाकू शकणार नाही. आणि तुमचा विश्वास तुम्हाला ब्लेस करून जाईल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं इथपर्यंत? हे 23 का ब्लेस ठरलं? कोणाचं कुंपण आहे? देवाचं कुंपण. कोणाचं सील आहे आपल्यावर? देवाचं सील. देवाचं सील आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलने सांगितलं तुम्ही निवडलेले आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथे लिहिलं चूजन बाय गॉड. येस. तुम्ही निवडलेले खाजगीचे लोक आहे. येस. आणि जे विशेष आहेत, जे निवडलेले आहेत, जे खाजगीचे आहेत, त्यांच्यावर प्रभूचं सील आहे, येस. हालेलुया. त्यांच्यावर प्रभूचा मार्क आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांच्यावर सील आहे, ज्यांच्यावर प्रभूचा मार्क आहे, त्यांना सैतान हात लावू शकत नाही. हा खेळ खेळू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तिथं तुम्ही विश्वासात कमी पडले तर तो नक्की विजयी पण होईल. पण जर तुम्हाला सत्य कळालं तर मग कधीच तो त्याच्या मनसुब्यात, त्याच्या कार्यात सिद्धी जाऊ शकत. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आम्ही देवाचे निवडलेले आहोत. येस. देवासाठी आम्ही सील केलेले आहोत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं आम्ही कसे आहोत? सील आहो. सगळे बोला कसे आहोत? सील आहो. सील शब्द समजतो प्रत्येकाला. येस. सील किंवा मार्क. येस. मार्क पण वर्ड कळतो ना बाबा. खून आहे, काय आहे? खून आहे. देवाने एक विशेष खून आमच्यावर केली, येस. म्हणून त्यासाठी प्रभूने आम्हाला वेगळं केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे कोण सैतान आम्हाला काहीच करू शकत नाही. आव्हान येतील ते भयभीत करण्यासाठी. Yes. पण तिथं तुम्हाला सत्य कळावं का नाही, हे जे ना भयभीत करणार आहे. काय करणार आहे? भयभीत करणार. कारण मी ऑलरेडी जर निवडलेला आहे, माझ्यावर प्रभूची खूण आहे, माझ्या प्रभूचं सील आहे, तर जे मला दिसतं हे फसवणार आहे, हे सिद्धी जाऊ शकत. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना समजलं? आज देवाच्या वाष्ट्यातून आपण शिकू कसं देवाने आम्हाला सील केलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून सैतान किती आम्हाला प्रयत्न करू घाबरवण्याचा, त्याचं एकही कार्य सिद्धी जाणार नाही. नाही. आणि हे वचन आम्हाला कळावं. आणि जसे वचन तुम्हाला कळल, तुमचा जो प्रवेश असणार ना 24 मध्ये, तो दबकत दबकत भीत नाही होणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक्साइटमेंटने तुम्ही उतरणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा का प्रभूची लेकरं ज्या ग्राउंड मध्ये उतरतील ना, एक्साइटमेंटने उतरले पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का कधीच आम्ही बॅटिंग करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भीत नाही चर्च. एक 4 दिवस पूर्वी एका आईंनी मला फोन केला आणि स्टार्टिंगच रडताना, कशी रडताना. आणि त्रास होते काही, पण सुरुवात कुठून? तर मी विधवा आहे, येस. मी एकटी आहे, मला कोणीच नाही आणि मी त्रासामध्ये आहे आणि माझा ईश्वर विश्वास आहे. तर एवढ्या बॅक फुटून तू स्टार्ट करते तर कसं ब्लेस होणार आहे? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती काय आज विधवा झाली नाही, खूप वर्ष झाले ते विधवा होऊन, पण अजून एक कोणतं कारण? तेच कारण आहे. जर एवढ्या बॅक फुटून जर तुम्ही स्टार्ट करताय, कसं इश्यू मध्ये ब्लेस होणार? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, तुमच्या जीवनात जे घडलं ठीक आहे, ते घडलं. आता तुमच्यावर प्रभू येशू आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्हाला ही आशा असावी का जरी आज समस्या आहे, पण येशू माझ्या बरोबर आहे आणि तुम्हाला विजय देईल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक 3 मिनिटं पहिले ती काय बोलत होती मला समजतच नव्हतं. फक्त एवढंच, मी विधवा आहे, मी विधवा आहे, मी विधवा आहे. म्हणलं आंटी झालं काय प्रॉपर तर सांगा. नाही मला ईश्वर भरोसा आहे. म्हणलं एवढं बॅकफुटवर जाता आणि म्हणता कोणावर भरोसा आहे? येशूवर भरोसा. तुमची कृती आणि तुमचा विश्वास मॅच होत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतं ज्यावेळी समस्या येईल बॅकफुटवर जाऊ नका, धैर्याने पुढे जा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही देवासाठी सील केलेले आहात, येस. तुम्ही देवासाठी खून केलेले आहात, तुम्ही देवासाठी वेगळे केलेले आहात, तुम्ही निवडलेले आहात. म्हणून तुम्ही भयभीत होऊन नाही, तुम्ही धैर्याने पुढे जावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हेच आज प्रभूची इच्छा आहे, आम्हाला कळावं. येस. म्हणजे 24 आम्हासाठी भीतीदायक नाही, आनंदमय असेल. येस. आमेन. आणि वर्ष देवाच्या गौरवासाठी होईल. Yes. जे आतापर्यंत झालं नाही, परमेश्वर ते आता करल आणि देवाचा गौरव आपण पाहू. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता ब्लेसिंग्स पडणार नाही चर्च, ब्लेसिंग्स येतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता जास्त संघर्ष करावा लागणार नाही, ऑटोमॅटिक रस्ते मोकळे होतील. Yes, amen. पण त्यासाठी आज सत्य कळलं पाहिजे. Yes. का कसं देवाने आम्हाला सील लावलंय, Yes. कसं देवाने आम्हाला मार्क केलंय, कसं देवाने आम्हाला निवडलं, हे जर आम्हाला कळालं तर मी सांगतो आनंदाने प्रवेश कराल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळतं? जाऊया आणि वाचनातून आपण शिकू.
उत्पत्ती काढू 4 अध्याय. पंधरा वचन. 15 वचन. तेव्हा यहोवा त्याला म्हणाला, यास्तव जो कोणी कायनाला जीवे मारील त्याचा सूड 7 पट घेण्यात येईल, आणि तो कोणाला सापडला तर त्याने त्याला जीवे मारू नये, म्हणून यहोवाने कायनाला खून नेमून दिली. Praise the Lord. हालेलुया. काईन हाबेल सर्वांना माहिती, येस माहिती आहे सर्वांना, येस. आहेच प्रत्येकाला माहित. येस कोणी कोणाला मारलं? सगळे शांत. कायनाने हाबेलाला मारलं. बरोबर आहे. येस. काईनाने काय केलं? हाबेलाला मारलं. आणि मग तो लपू लागला चर्च. Yes. पण देवाचा आवाज त्याच्याशी बोलत होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे त्यांनी केलं प्रभूच्या नजरेने वाईट होतं, कारण देवाने त्याला ताकीद घातली होती, पण तरी पण त्यांनी तसं देवाचं ऐकलं नाही, आणि म्हणून देवानी पण त्याला शिक्षा नेमून दिली. येस काय नेमून दिली? शिक्षा. पण तो म्हणतो का प्रभू तू जी शिक्षा दिली ना ती मला सोसवणार नाही. नाही, कारण त्या शिक्षेमुळे लोक मला मारून टाकतील. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक मला काय करतील? मारून टाक. मारून टाकतील. आणि म्हणून तो प्रभूकडे प्रार्थना करू लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 13 आणि 14 वचन वाचा, म्हणजे हे वचन स्पष्टपणे कळल. 13 वचन. आणि काईन यहोवाला म्हणाला, माझी शिक्षा माझ्या सोसण्या पलीकडे आहे. 14 वचन. पहा, आज तू मला जमिनीच्या पाठीवरून हाकून लावले आहेस, आणि मी तुझ्या समक्षतेपासून लपलेला असा होईल, आणि मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होईल, आणि असे होईल की ज्या कोणाला मी सापडेल तो मला जीवे मारेल. तो म्हणतो का देवा तुझ्या नजरेत मी शापित आहे, मी कसा आहे, शापित आहे. आणि तू मला शिक्षा नेमून दिली, Yes. पण तू या शिक्षेमुळे लोक मला मारतील, येस लोक मला काय करतील. मारतील. म्हणून परमेश्वराने काय केलं, 15 वचनात देव म्हणला तुला कोणी मारणार नाही, येस पण तुला एक खून नेमून देतो. येस काय नेमून देतो? खून नेमून म्हणजे देतो. लोकांना कळल का हा देवाकडून शिक्षा पावतोय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा माझा विषय सीलवर आहे, खूनवर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला काय नेमून दिली? एक खून नेमून दिली. जेणेकरून लोकांना कळावं का हा देवाकडून काय भोगतोय. शिक्षा भोगतोय. कमॉन, कोणाकडून? देवाकडून. ती खून लोकांना कळून देईल का हा शिक्षा भोगतोय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो जुना करार होता चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आदमाकडून शाप आले होते, आणि ते शाप त्यांच्या लेकरात राज्य करत होते, Yes. आणि म्हणून ते शिक्षा भोगत होते. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण नवीन करारामध्ये देवाने गोष्टी बदलल्या. येस. हालेलुया. आदमाकडून शाप आले, पण येशूकडून आशीर्वाद आले. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पहिलं वचन वाचलं, चोर चोरी घातव, नाश करण्यासाठी पण येशू जीवन देण्यासाठी Yes, आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही जुन्या करारामध्ये होतं परमेश्वराने नवीन करारामध्ये रिव्हर्स केलं चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुन्या करारामध्ये खून करण्यात आली जेणेकरून शिक्षा भोगावी, आणि नवीन करण्यामध्ये प्रभूने खून केली जेणेकरून आम्ही आशीर्वादाचे भागीदार व्हावे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? जुन्या करारात काय केली, त्याला खून दिली. काय भोगावे त्यांनी. शिक्षा भोगावी. नवीन करारात देवाने उलट केलं. येस. येस देवाने पुन्हा खून केली, पण शिक्षा भोगण्यासाठी नाही, आशीर्वादित राहण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा का आम्हाला कळावं का ज्याप्रमाणे काईन शिक्षा भोगण्यासाठी त्याच्यावर खून केली होती, आम्ही आशीर्वादित भोगावे म्हणून आम्हासाठी देवाने खून केली. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? देवाने सील लावला, येस देवाने मार्क केले चर्च आमच्यावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही निवडलेलं आहे, येस हे चूजन आहे, हे आशीर्वादित आहे, आणि हे माझ्या गौरवासाठी मी याला सील लावलाय जेणेकरून याच्यातून मला महिमा मिळावी. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काईनाला कुणी हात टाकणार नाही. कुणी सील केलं? देवाने. ते म्हणतो सेम मी तुला सील केलं, येस आता हालेलुया. सैतान तुझ्यावर हात टाकणार नाही. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? माझी इच्छा आहे का हे वचन कळावं. त्यास कुणी खून केली, देवाने. आणि तो म्हणतो कुणी हात टाकणार नाही. येस सेम कुणी खून केली, देवाने. तो म्हणतो कुणी हात टाकणार नाही. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो शिक्षा भोगण्यासाठी त्याच्यावर खून केली होती, आणि आम्ही आशीर्वादित भोगावे म्हणून देवाने आमच्यावर खून केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूची इच्छा आहे का या 24 मध्ये आम्हाला कळावं का माझ्यावर मार्क आहे प्रभूचा, येस आमेन. माझ्यावर साईन आहे प्रभूची, Yes, माझ्यावर hallelujah. सील आहे प्रभूचा, Yes. जेणेकरून मी देवाचा गौरव माझ्या जीवनाद्वारे करावं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतं चर्च? कमॉन, वचनातून शिकूया आपण का Yes. कसं देवाने आम्हाला सील लावलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं देवाने आम्हाला मार्क केलंय, कसं देवाने आम्हाला चूज केलंय. वाचू या ठिकाणी आपण पेत्राचं पहिलं पत्र, पहिला अध्याय 23 वचन. 23 वचन. कारण
नाशवंत बीजापासून नाही तर अविनाशी बीजापासून देवाच्या जिवंत व सर्वकाळ टिकून राहणाऱ्या वचनाद्वारे तुमचा पुन्हा जन्म झाला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा देवाने कसं सील लावलंय आम्हाला वचनाद्वारे कळणार. येस. कशाद्वारे? वचनाद्वारे. आणि आशीर्वादित आहोत कशाद्वारे कळणार? वचनाद्वारे. आणि आज हे वचन देवबाप आम्हासाठी उघडणार येस हालेलुया. जे कोण आम्हाला कळावं की मी कशा प्रकारे आशीर्वादित आहे. Yes. जसं मी सांगितलं का कायनावर सील होतं. काय होतं? सील होतं. एक मार्क होता म्हणून लोक त्याला मारू शकले. नाही. देवाने शिक्षासाठी त्याला वेगळं केलं. येस. आणि मी तुम्हाला आत्म्यात सांगतोय का परमेश्वराने आत्मिकरित्या आम्हाला पण काय लावला? सील लावलंय. सील लावलंय. कशासाठी? आशीर्वाद होण्यासाठी. सगळे बोला कशासाठी? आशीर्वादित होण्यासाठी. पण ते सिद्ध झालं पाहिजे वचनातून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त मी म्हणतो म्हणून नाही, देवाचं वचन सांगतं म्हणून ते ऍग्री झालं येस पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून देवाने आमची निर्मिती कशी केली सेम वाचू या ठिकाणी. 23 वचन. कारण नाशवंत बीजापासून नाही तर अविनाशी बीजापासून देवाच्या जिवंत व सर्वकाळ टिकून राहणाऱ्या वचनाद्वारे तुमचा पुन्हा जन्म झाला आहे. कशाद्वारे हालेलुया. चर्च? वचनाद्वारे. सगळे बोला कशाद्वारे? वचनाद्वारे. हे वचन आम्हासाठी उघडतं येस. आणि आम्हाला कळतं का येशूनी नेमका आम्हाला कशा प्रकारे जन्म दिला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? समजतंय प्रत्येकाला? कमॉन किती लोकांना समजतंय? ओके. नवीन जन्म कसा झालाय? नवीन जन्म. कसा झाला आमचा नवीन जन्म? आमच्यासाठी कोण वधस्तंभावर गेला? येशू गेला. काय सांडलं चर्च त्यांनी? रक्त सांडवलं. सगळे बोला काय सांड? रक्त. सांडलं. हे रक्त त्याने आम्हासाठी सांडलं चर्च. येस. आणि आमचे सर्व शाप आणि पाप काय केले? क्षमा केले. क्षमा केले. आणि त्याचा तिथं प्राण गेला. येस. जे कोणाचा प्राण वाचावा. आपला प्राण वाचावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणी त्याचं ब्लड दर्शक आहे. येस. एक प्रकारचा सील आहे चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या रक्ताचं कव्हरिंग आमच्यावर आहे चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळतंय? खून आहे काय आहे? खून आहे. हे रक्तदर्शक आहे. येस. का आमेन. तुम्ही या रक्ताखाली सील केलेले आहात. Yes. म्हणून कोणतं शाप आणि पाप तुमच्यावर वर्चस्व करणार नाही. नाही. देवाच्या नजरेत तुम्ही नीतिमान आहात आणि देवाच्या समक्षेत तुम्ही उभं राहू शकता. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे ब्लड एक प्रकारचं सील आहे कव्हरिंग आहे आज. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या लेकराला इकडं आण प्लीज पुढं. तिचे समर्पण आहे आज. काय आहे तिचं? समर्पण आहे. आणि आपण तिच्यावर मे बी ऑइल अप्लाय करू. काय अप्लाय करू? ऑइल. किंवा हे ऑइल कसं दर्शक? एक प्रकारच्या प्रभूचं अभिषेक. अभिषेक किंवा सेम प्रभूचं रक्ताचं दर्शक आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लेकराला समर्पित करायचं त्याच्यावर खून करायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कायला आम्ही सील लावलंय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते लहान आहे. ते कसं आहे? लहान आहे. पण हे सील त्याला लावल्यानंतर ते येशू मध्ये प्रोटेक्टेड राहणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन कळतंय का समर्पण करण्यात येतं? त्याच्यावर आपण सील लावतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दर्शक म्हणून आपण तेल वापरतो किंवा पाणी वापरतो पण ते दर्शक प्रभूच्या रक्ताचं आहे. येस. आणि त्या रक्ताखाली त्या लेकराला आपण कव्हर करतो Yes, आणि आपण त्याला hallelujah. सील लावतो जेणेकरून सैतान त्याच्यावर हात टाकू शकत नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही गोष्टी येतील पण आपण भिणार नाही का? कारण आम्ही येशू मताला समर्पित केलंय आणि त्या खुणेद्वारे तो प्रभूच्या वधस्तंभात आणि पुनरुत्थानात भागीदार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे कव्हरिंग आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन आपण लेकराचं समर्पण करतो का नाही करत? येस. म्हणून तर आणलं चर्च त्याला सील लावा. येस. कोणाचं? देवाचं. प्रभूच्या रक्ताचं सील त्याला लावलं त्याचं लाईफ ग्रो होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण लोकांना वाटते फक्त लहानांसाठीच आहे. हे आमच्यासाठी पण आहे चर्च. येस. हालेलुया. का आम्ही बोलावं का प्रभूचं सील माझ्यावर आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुमचा विश्वास तुम्ही बोलून दाखवाल ते सामर्थ्य तुमच्यावर पुन्हा रिएक्टिवेट होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळतंय? आपण बोलत नाही. आपलं वाटतं लहानपणी समर्पण झालं संपलं. तुम्हाला पुन्हा नवीन वर्षासाठी तुमचा मार्क तुमचा सील डिक्लेअर करायचा आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुम्ही डिक्लेअर कराल ते पुन्हा वर्क करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादी गोष्ट वर्क केली नाही तर ती गंजून जाती येस. किंवा तिचं सॉफ्टनेस काय होऊन जातं. कमी होत जातो. पण जर ती वर्किंग केली पुन्हा कंडिशन मध्ये आणली ती सॉफ्ट होती का नाही? येस. होते. सेम वे देवाचं वचन पुन्हा रिअनाऊन्स करायचं आपल्या Yes, लाईफ मध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि जर तुम्ही रिडिक्लेअर करणार ते सामर्थ्य पुन्हा ऍक्टिव्हेट होईल का या रक्ताद्वारे माझ्यावर प्रभूचं सील आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळतंय? प्लीज बस. किती लोकांना समजतं? काय इच्छा 24 मध्ये पापात पडावं का? नाही. पण ते येईल ना परत. येस. पण तुम्ही म्हणावं रक्ताखाली माझे शाप पाप काय झालेत? क्षमा झाले. तुझा माझा संबंध नाही. येस. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान कोणत्या मार्गाने येईल? मी म्हणलो ना, जुन्या करारात काही नेमके दार होते मंदिराला, पण हे जे नवीन मंदिर आहेत ना, याला लय दार आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर सील लावलंय चर्च तर मग टेन्शन नाही. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुन्या करारात काही लिमिटेड दार होते त्या मंदिराला, पण आपण जे मंदिर आहोत याला भरपूर दार आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डोळे दार आहेत, कान कान दार आहेत, हृदय दार आहेत, विचार दार आहेत, भरपूर दार आहेत चर्च याला. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्ही प्रभूच्या ब्लड खाली तुम्ही स्वतःला सील लावणार, कव्हर करणार, मग कुठूनच सैतान आमच्यामध्ये शिरू शकणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? कमॉन, कळतंय? वचनाद्वारे आमचा नवीन जन्म झाला. जस्ट वचन उघडतं, ते आम्हाला प्रगट करतं कशामध्ये तुम्ही येशूमध्ये आशीर्वादित आहात. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय? हे परमेश्वरांनी आम्हासाठी आज प्रगट केलंय. का कायनाला कशा प्रकारची खून केली? शिक्षा भोगण्यासाठी. येस. आणि तुम्हाला पण मी खून दिली आशीर्वाद भोगण्यासाठी Yes, hallelujah. आणि सुरक्षित राहण्यासाठी. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस जुन्या करारामध्ये आपण निर्गम काढू, रीड करू. निर्गम 12 अध्याय 7th वचन, थोडं फास्ट रीड करू. आणि दुसरं 13th वचन वाचा, एक 7th वाचा, एक 13 वाचा. 7 वचन. आणि त्याने त्यांचे काही रक्त घ्यावे आणि ते ज्या घरामध्ये ते खातील त्यांच्या दोन्ही दार बाह्यावर व कपाळपट्टीवर ते लावावे. काय करायचं? कोकराचं रक्त काय करायचं? रक्त. आणि ते त्या येजोबाच्या झुडपात काय करायचं? बुडवायचं आणि दारावर लावायचं. कशावर लावायचं? दारावर लावायचे. सगळे बोला, कशावर लावायचं? दारावर लावायचं. दारावर लावायचं. खून आहे. काय आहे? खून आहे. काय खून आहे? 13 वचन वाचू. 13 वचन. आणि तुम्ही आहात त्या घरावरील रक्त तुम्हाला खुनेसाठी होईल. कशासाठी होईल? खुनेसाठी सगळे होईल. बोला, कशासाठी होईल? खुनेसाठी होईल. जे कोणी मृत्यूचा आत्मा रात्री त्या ठिकाणी येईल, पण तो तिथं काय पाहणार? खून पाहणार. सगळे बोला, काय पाहणार? खून पाहणार. जास्त तो पाहिल काही मार्क केलेला आहे, हे सील केलेलं आहे, तो मृत्यू तिथं शिरू शकणार नाही. चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून नवीन करारामध्ये पण येशूने काय सांडलं? रक्त सांडलं. आणि तो म्हणलो रक्ताखाली सील होऊन जा. Yes. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? कमॉन, कळतंय? त्यांनी पण घरावर काय लावलं? रक्त रक्त लावलं. लावलं. आता प्रभूचं घर कोण आहे? आपण आहोत. आपल्यावर पण काय लावलं पाहिजे? रक्त. प्रभूचं अतिपवित्र Yes, रक्ताचं yes, सील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं मृत्यू तिथं शिरू शकला नाही आणि त्यांना संपू शकला नाही, तसंच आमचं 24 मधला प्रवास मध्ये संपणार नाही. येस. चर्च. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आमचा प्रवास सुखरूप करल, सुरक्षित आमेन. करल, कारण देवाच्या सील मध्ये आम्ही आहोत. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? चर्च, तुम्हाला डिक्लेअर करावं लागेल येस. का माझ्यावर देवाचं सील आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी प्रभूच्या ब्लड खाली कव्हर आहे. कोणती गोष्ट मला हानी करणार नाही, कोणती गोष्ट मला नाश करणार नाही, कोणती गोष्ट माझ्यापासून काही नुकसान करणार नाही. देवाचा अनुग्रह मजवर आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि सील खाली मी सुरक्षित आहे. चर्च. येस. आमेन. जसं इयोबाच्या कुटुंबात सैतान म्हणतो की मी सर्वांबरोबर हात टाकायचा प्रयत्न केला, पण मला तिथं कुंपण दिसलं, Yes. मला तिथं सील दिसलं. ते सील आता आमच्यावर आहे. चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्हाला माहित पाहिजे. येस. जर माहित नसेल आणि शत्रू दिसल तर आम्ही भयभीत होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्हाला कळावं का माझ्यावर कोणाचा सील आहे, देवाचं सील आहे. कोणाच्या ब्लड खाली मी कव्हर आहे. देवाच्या रक्ताखाली. कमॉन, आहेत का नाही? येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमच्यावर प्रोटेक्शन आहे, सील आहे, तर मग घाबरण्याची गरज नाही. चर्च. येस. बॅक फुटवर होऊ नका, फ्रंट फुट होऊन खेळा. चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही सील मध्ये कव्हर आहात. येस. आमेन. किती लोकांना समजतं? कमॉन, कळतंय? चर्च, रक्ताची खून. येस. कसली खून? रक्ताची खून. आणि तीच रक्ताची खून आता आपल्यावर आहे. येस. आमेन. आणि त्याद्वारे प्रभूने आम्हाला सुरक्षित केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? चर्च, प्रभूमध्ये आम्ही प्रोटेक्टेड आहेत, येस. आमेन. आशीर्वादित आहोत. आणि म्हणून जल्लोषनी प्रवेश करा, भीत नाही. येस. कसा जाईल 24, कसं होईल देवा तुझं तुलाच ठाऊक. प्रभूच्या इकडे बॉल फेकू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू चांगलाच होणार, ब्लेस होईल. Yes, amen. आतापर्यंत जे झालं नाही ते होणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मी जर सील केलेलं आहे, मी जर मार्क केलेला आहे, तर आशीर्वाद माझ्या दिशेने येतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोड्या वेळेसाठी गोष्टी भयभीत होतील, पण जर मी देवाचा अनुग्रह पावलेला आहे तर मी जास्त वेळच्या स्थितीत राहणार नाही. देवबाप मला उभारणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय? त्याच्या ब्लड खाली देवाने सील केलंय. येस. फक्त ब्लडच नाही, आता अजून एक रेव्हेलेशन मी तुम्हाला देईल. आपण काय घेतो? चर्च, भाकर. कोणाचं शरीर आहे? देवाचं
ख्रिस्त शरीर आहे चर्च. Yes. हे पण एक प्रकारचं सील आहे. येस हालेलुया. तुझा आत्मा मरणार नाही. आणि तुझं शरीर पुन्हा उठवल्या जाईल Yes, amen. असं सील मारतो जे असं आपण हे घेतो येस चर्च. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं हे घेतो ना आपण, आमच्यावर काय लागतो एक प्रकारचा, सील लागतो. ही जी बॉडी आहे ना ही रेझरेक्ट होणारी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे कळतंय ना, शरीर मरल, आत्मा मरणार का, नाही मरणार. पण मेलेलं शरीर पण पुन्हा काय होणार, ठेवलं जाईल. ते सील मारतो आपण Yes, चर्च. hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यावर सील लागले चर्च. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देवाने आम्हाला मार्क केले स्पेशल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं. वाचूया, अजून खूप सुंदर आहे. इफिसकरास पत्र काढू 4 अध्याय 30 वचन. तीस वचन. आणि देवाच्या पवित्र आत्म्याला खेद देऊ नका. तुम्हास खंडून घेण्याच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हावर शिक्का केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाचा, खूप सुंदर आहे. 30 वचन. आणि देवाच्या पवित्र आत्म्याला खेद देऊ नका. तुम्हास खंडून घेण्याच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हावर शिक्का केलेला आहे. काय मारला चर्च? शिक्का कोणाकडून? देवाकडून. पवित्र आत्म्याद्वारे. Yes, हालेलुया. का पाऊल जास्त जोर देतो शिक्क्यावर आणि खुनावर? त्याला माहिती आहे, यांना उत्पत्ती माहिती आहे. येस यांना काय माहिती आहे? उत्पत्ती माहिती. आणि यांना काही चांगल्या प्रकारे माहिती आहे का देवाने Yes. त्याला कशा प्रकारे खून दिली होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तो म्हणतो आता वेगळ्या प्रकारची खून आहे चर्च Yes. आणि वेगळ्या गोष्टींसाठी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमावून कळतंय, ब्लडची खून आपल्यावर आहे चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्ताच्या शरीराची खून आपल्यावर आहे चर्च. Yes. आणि त्याचबरोबर पवित्र आत्म्याची खून पण कोणावर आहे? आपल्यावर आहे. जेणेकरून आम्हात प्रभूला महिमा मिळावी Yes, हालेलुया. आणि आपण भटकू नये, आम्हातून देवाला गौरव मिळावा. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 24 मध्ये पाप नाही झालं पाहिजे, 24 मध्ये मी भटकलो नाही पाहिजे असं म्हण का पवित्र आत्म्याचं सील आहे माझ्यावर. येस आमेन. पवित्र आत्मा कशासाठी आहे? मला कोणा चालवण्यासाठी आहे? देवामध्ये. काय म्हण, काय पवित्र आत्मा? देवामध्ये चालण्यासाठी. पवित्र आत्मा यासाठी दिला का वचनात माणूस चालत नव्हता, येस तो नेहमी आज्ञेत कमी पडायचा. आणि म्हणतो आता पवित्र आत्म्याची सील मारलं मी तुला, येस हालेलुया. मग तू भटकशील का चालशील? चालशील. मग तू डिक्लेअर केलं पाहिजे का होली स्पिरिटचं सील माझ्यावर आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे 24 मध्ये माझं जीवन त्याप्रमाणे असेल जे प्रभूला आवडणार आहे. Yes, आणि जर amen. प्रभूला आवडणार आहे तर 100% आशीर्वाद माझ्या बाजून राहते. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च, खून केली आहे प्रभूने, येस मार्क केले आम्हाला येस त्याच्या रक्तामध्ये, त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये. मग जर प्रभूने चारी बाजूने आम्हाला घेरलंय तर आम्हाला कोण काय करणार? येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपलं महत्व नाही कळत ना. नाही तर जसं ब्रदरनी गाणं गायलं, तूने मुझे आगे पीछे हे रखा है. लहू से, उसके शरीर से, उसकी आत्मा से, उसके वचनों से. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मर्म कळत नाही वचनाचा, Yes. म्हणून ते गाणं थोडं स्लो जातं. काहीच लोक डान्स करतात, बाकी स्लो आहेत. तुम्हाला कळलं पाहिजे की सील आहे चर्च. येस आमेन. तुम्ही जस्ट गाता, तुम्ही सील डिक्लेअर करता. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जसं तुम्ही डिक्लेअर करता, देवाचं कव्हरिंग पुन्हा तुमच्यावर नवीन होतं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुमचा विश्वास संजीवित झाला म्हणून तुमचे आशीर्वाद पण संजीवित होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही आहे तुमच्या विश्वासाद्वारे आहे. येस जे काही तुम्ही करता त्यात तुमचा विश्वास मिसळा, म्हणून प्रभूच्या रक्तामध्ये, प्रभूच्या शरीरामध्ये आणि प्रभूच्या आत्म्यामध्ये, प्रभूच्या वचनामध्ये तुमचा विश्वास मिसळा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्याद्वारे मी आशीर्वादित आहे, येस आमेन. याद्वारे मी सुरक्षित आहे, Yes. याद्वारे मी देवाच्या कव्हरिंग मध्ये आहे. आता कोणतीच गोष्ट मला हानी किंवा बाधा करू शकणार नाही. आता आशीर्वाद माझ्या दिशेने येतील Yes. आणि मी देवाचा गौरव पाहणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय चर्च? मे बी स्ट्रगल झाला जॉबसाठी, यावर्षी होणार नाही. येस आमेन. यावर्षी माझा जॉब सुरळीत चालेल. येस थोडंसं मागं पुढं झालं स्थळाचं, पण या वर्षी माझं फायनल लग्न होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कोणी तर म्हणा यंग. शिव म्हणतो 3 वर्षानंतर, पण बाकी तर म्हणा आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? या वर्षी संतती परमेश्वर मला देईल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण माझ्यावर कोणाचा सील आहे? देवाचं सील आहे. देवाचा सील आहे. कोणता शाप माझे ब्लेसिंग्स अडू शकत नाही. कोणता शारीरिक विकार माझ्या लेकरासाठी अडचण बनू शकत नाही. देवाचं कव्हरिंग, देवाचा सील माझवर आहे. या वर्षी मी फलवंत होणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डिक्लेरेशन पाहिजे चर्च Yes. तुमच्या सीलचं, जे ब्लड मध्ये आहे, जे त्याच्या शरीरामध्ये आहे, त्याच्या आत्म्यामध्ये आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
ती बोलावं का या वर्षी घर होणारच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या वर्षी घर होणार. हा मागच्या वर 1-2 वर्षापुढे मागं पुढे झालं असेल, काही गोष्टीसाठी डिले झालं असेल, काही गोष्टीसाठी मी बॅकफुटवर गेलो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण यंदा बॅकफुटवर जाऊ नका. येस. तुमच्यावर देवाचा सील आहे आणि देव अद्भुत पुरवठा करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या वर्षी पण देवाची महिमा होऊ द्या आणि भरपूर ओपनिंग होऊ द्या देवाच्या गौरवासाठी. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च, बोलणार का नाही बोलणार? येस बोलणार. जस्ट तुम्ही डिक्लेअर करणार, तुमची सॅलरी प्रभू वाढवल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हासाठी प्रभू इंटरेस्ट कमी करेल. प्रभू असे लोक उभे करेल का जे कमी दरात उत्तम देऊन जातील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही जर डिक्लेअरच करत नाही तर आशीर्वाद कसे येतील? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? तुम्हाला बोललं पाहिजे का माझ्यावर कोणाचा अनुग्रह आहे? देवाचा अनुग्रह. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डिक्लेरेशन नाही तर काहीच नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च नसताना आम्ही म्हणायचो की प्रभू लाख लोकांपर्यंत तुझं वचन जाईल, येस. येस. मी खूप शहरात जाऊन तुझं वचन घेऊन जाईल, पण कुठंच मी नव्हतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त 1-2 घरात प्रार्थना घ्यायचो, पण न दिसता आपण ते बोलायचं चर्च. येस. का तुमच्यावर कोणाचं सील आहे? देवाचा सील आहे. यस, तुमच्यावर मार्क आहे. तुम्ही चूजन आहात, तुम्ही निवडलेले आहात आणि तुम्ही विशेष आहात. तुम्हासाठी प्रत्येक मार्ग मोकळा होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? जसं एखादं लाल सायरन असतं, ऑटोमॅटिक लोक बाजूला होतात का नाही? येस. साईन आहे, काय आहे? साईन आहे. लोकांना म्हणावं लागत नाही. सायरन वाजला का लोक कसे होतात? बाजूला होतात. सेम वे मार्क आहे आपल्यावरच्या. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोड्या वेळासाठी दिसतात चॅलेंजेस, तुम्ही टिकून राहा, तुम्ही निवडलेले आहात. Yes. गोष्टी ऑटोमॅटिक बदलतील. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? जे चॅलेंजेस वाटतात ना, तुम्ही थांबा, ते पाहतात का हा पाळावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? संकटाला पाळायचं असतं, पण ते म्हणते 5 मिनिट थांबून बघ, याचा कॉन्फिडन्स हरला तर हरला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय? सैतानला काय जायचं असतं? पळून जायचं असतं, पण तो म्हणतो 5 मिनिट रिलॅक्स थांबू, म्हणजे याला चीड आणू आपण, जेणेकरून यांचा विश्वास यांनी काय करावं. हलवावा. आणि असं अनेक वेळेस आमच्या जीवनात होतं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हलू नका चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही निवडलेले आहात तर त्यांना हलावं लागणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, निवडलेले आहोत का नाही? येस आहो. मग आपण हलायचं का त्यांना हलवायचं? त्यांना हलवायचं. चर्च, त्यांना हलवायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग डिक्लेरेशन आपलं पाहिजे का प्रभूच्या ब्लड खाली मला कव्हरिंग आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या आत्म्यामध्ये मला कव्हरिंग आहे, प्रभूच्या शरीरामध्ये मला कव्हरिंग आहे आणि प्रभूच्या वचनामध्ये विशेष प्रभू मला कव्हर करतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, बोलत नाही का प्रभू? येस Yes. बोलतो. रोज बोलत नाही का? येस. प्रभू रिक्षा पाहिजे, आला प्रभू रिक्षा घेऊन. प्रभू पाणी नको सोडू, गेला प्रभू पाणी बंद करा. प्रभू आता पाणी सोडा, आला प्रभू पाणी सोडायला. प्रभू गॅस विजू नको, प्रभू लगेच जागेचा भाडका वाढव. प्रत्येक कामाला कोणाला लावलं तुम्ही? देवाला लावलंय. मग आहे का नाही येशू? येस आहे. येशू क्षणोक्षणी यायचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं? प्रभू पाय दुखतोय, प्रभू पाय बरा करायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्षणोक्षणी प्रभू यायचे. येस. त्याचं मार्क आहे तुमच्यावर, येस. Yes. त्याचं आमेन. कव्हरिंग आहे तुमच्यावर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूची इच्छा आहे का प्रशस्तपणे प्रवेश करावा 24 मध्ये. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लूज नकोय असा, मी दुःखीच आहे, माझं काहीच होत नाही, अजून काहीच होईना, हे शब्द नको आहेत. प्रभू आता होणार, येस. आता गोष्टी बदलतील, Yes. आशीर्वाद माझ्या दिशेने येतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग स्वभाव करणे असा ना, प्रभू यंदा बदलणार. येस Yes. आमेन. यांचे हात तू टर्न करशील, Yes. यांचे सवय सुटतील प्रभू, येस. गोष्टी माझ्या दिशेने येतील. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डिक्लेरेशन पाहिजे येस. का येशू मध्ये मला सील आहे, Yes. येशू मध्ये मला मार्क आहे, मी निवडलेला, मी आशीर्वादित आहे. आणि चर्च, आपण जे आता हवेत बोलतो, लोकांच्या हिशोबाने मूर्खतेत बोलतो, पण ह्याच गोष्टी आम्हाला आशीर्वाद करतील आणि त्यांना आश्चर्यचकित करतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा मूर्खपणा येशूसाठी करून बघा. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, लोक म्हणतील अरे कुठं काय, तू काय बोलतोय, पण तुला कळलंय का येशू मध्ये तू कोण आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतंय बच्चा? जोरदार प्रवेश. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धमाकेदार स्टार्ट झाली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आम्हाला कळावं का येशू मध्ये मी कोण आहे. येस. कोणती गोष्ट मला हानी करू शकणार नाही. थोड्या वेळेसाठी येईल, फक्त शक्यता असणार आहे. काय असणार आहे? शक्यता. आणि शक्यता फक्त शक्यताच राहील, ती मोठ्या आजारामध्ये रूपांतर घेणार. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही डिक्लेअर करावं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर सील आहे तर मी महिमा पाहणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? निगेटिव्ह बोलू नका जास्त. आहे ती स्थिती आहे, पण देव कशासाठी? मग देवाने का कव्हर केलंय मला?
का देवाने पवित्र आत्मा दिलाय, का त्याचा बॉडी मला देतोय, माझं लाईफ प्रोटेक्टेड आणि आशीर्वाद व्हावं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी दुःखाचं नाही, मी प्रभूच्या महिमेचं वर्णन करावं म्हणून देवाने मला सीलबंद केलंय. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? जॉब येणार तुमच्या दिशेने, येस. बिझनेस येईल तुमच्या दिशेने, Yes. तुमचा निकाल येईल तुमच्या दिशेने चर्च. Amen. तुम्हासाठी GR बदलतील. येस आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, मी जे बोलतोय प्रभू करणार आहे चर्च. येस. हालेलुया. मी असे अनुभव घेतलेत माझ्या लाईफ मध्ये. Yes. येस. माझा जो फायनान्स ऑफिसर होता, कारण मला वाटलं मला जॉब भेटणार का नाही म्हणून मी कमी पगारात तयार झालो होतो काम करायला. 10,000 मागितले आणि मावशी जी होती काम करते तिला 6,000 होता. मला वाटतं फक्त झाडू मारून ती घरी जाती 6,000 घेऊन, आणि मी अख्खा दिवस काम करतो किती हजारावर. 10. आणि माझ्यापेक्षा जो माझ्या दुसऱ्या पोस्टवर होता, माझ्या अंडर जो होता, त्याचा पगार माझ्यापेक्षा डबल. कारण बार्गेनिंग सिस्टीम होती ना, आपल्याला ते काही माहीत नव्हतं. आपलं वाटतं बाबा जे भेटते ते घे, जास्त पगार मागशील तर काढून टाकतील. माझा ऑफिसर थोडा निगेटिव्ह होता. तो म्हणला तुझं काही शक्य नाही बाबा, तुझं काही शक्य नाही. पण इशू मला म्हणायचा की तू कन्फेस कर. येस. हालेलुया. आणि ज्यास मी कन्फेस करायचो, परमेश्वराने त्या संस्थेची सॅलरी रिवाईज केली आणि पॉलिसी बदलली. येस. हालेलुया. आणि मग प्रत्येकाला त्याच्या शिक्षणाप्रमाणे आणि त्याच्या हुद्द्याप्रमाणे प्रभूने त्याला पगार दिला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि 12 वरून मी डायरेक्ट 24,000वर पोहोचलो येस. हालेलुया. 2011 मध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण प्रोव्हाइड करतो? परमेश्वर. परमेश्वर करतो चर्च. Yes. आणि माझी साक्ष मी दुसरीकडे सांगितली, तिथेही पगार 3,000 होता. मी म्हणलो का नाही प्रभू GR बदलणार आहे, येस. आणि त्यांचा पण 3,000 प्रभूने 18,000 रुपये पगार केला चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही देवाचे निवडलेले आहोत, आम्ही देवाचे अभिषिक्त आहोत. जगाला कळत नाही, पण पहिले आम्हाला कळावं म्हणजे जगाला पण कळल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून कळावं का माझ्यावर खून केली, मार्क आहे माझ्यावर कोणाचा? देवाचा. आणि म्हणून सैतान मला काही करू शकणार नाही. नाही. आशीर्वाद माझ्या दिशेने येतील आणि मी देवाचा गौरव पाहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना नोहाचा तारू माहिती आहे प्रत्येकाला? ओके, काढूया उत्पत्ती आपण. सात अध्याय काढू. काढलं सर्वांनी? सगळ्यांना माहित नोहाचा तारू. येस. कमॉन, डुबला का टिकला? टिकला. कमॉन, खरंच? येस. का बरं टिकला? देवाचा परिस्थिती आवाज आहे. नसताना देखील विश्वास ठेवला. ओके, ते एक आन्सर आहे. अजून? देवाचा आवाज ऐकून ओके, डिझाईन देवाचं होतं. अजून? देवाने वचन दिलतं. ओके, तेच डिझाईन म्हणजे देवाचं वचनच झालं. वाटणारे देव बाप काय शिक्का केला? होता देवाचा. देवाचा काय होता? शिक्का होता. कशाद्वारे? प्रेज गॉड. हालेलुया. रेव्हलेशन पकडता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, तुम्ही जे बोलले ते पण राईट आहे. का डिझाईन कोणाचं होतं? देवाचं होतं. प्रभूचं डिझाईन फेल जाणार नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आजचा जो माझा टॉपिक आहे चर्च, खून आहे. काय आहे? खून आहे. देवाचे हात होते चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का दार नोहानी बंद नाही केलं. कुणी बंद केलं? देवाने बंद केलं. रीड करू आपण 16 वचन. 16 वचन. आणि देवाने त्याला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहातून जी तारवाच्या आत गेली ती नर व मादी अशी आत गेली, आणि यहोवाने त्याला बंद केले. कुणी बंद केले? यहोवाने. सगळे बोला, कुणी बंद केले? देवाने. आता पाण्याला कमांड होतं, Yes. जे दिसल संपवायचं. येस. कोणाला कमांड होती? पाण्याला. पाण्याचं एकच काम होतं, जे येईल त्याला बुडवायचं. येस. पण तारूने बुडला चर्च, येस. कारण त्याच्यावर कोणाचे हात लागले? देवाचे देवाचे हात. कोणाचं सील आहे चर्च. देवाचं सील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता काही लोक म्हणतील असं कुठे हातात लावले, देव फक्त बोलला असेल. येस. मग बोलला जरी वचनच बोलला असेल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन बोलला म्हणजे ती गोष्ट सील बंद झाली Yes, चर्च. amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही दोन्ही वेने घ्या. जसं आम्हाला हात आहे तसं कोणाला हात आहे? देवाला हात. म्हणून देवाने हात बंद केले. पण एखादा म्हणतो नाही तसं नाहीच, प्रभू बोलला असेल. मग बोलला असेल तर बोलला असेल, त्याचे शब्द पण सील आहे चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बोलला म्हणजे सील झालं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? पाणी बुडू शकलं की त्याला? नाही. आताही आम्ही डिस्कवरीवर या चॅनलवर पाहतो का अशा प्रकारचे जहाज बनवतात, पण जास्त दिवस ते तरंगत नाही. नाही. कारण डिझाईन मे बी ते कॉपी करतायत, पण कोणाचा हात आला पाहिजे, देवाचा हात. कोणाचं सील आलं पाहिजे. देवाचं सील. सील इम्पॉर्टंट आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डिझाईन कॉपी होऊ शकते, सील कॉपी नाही होत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय? सीलची मोनोपोली प्रभूची. येस. ते सील दुसरं यूज करू शकत, नाही. ती फक्त प्रभूकडून आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
ते सील कोणावर लावलंय आता? आपल्यावर. कमॉन, कोणावर लावलंय? आपल्यावर. जेणेकरून सैतानाला जरी सोडलंय चोरी घात व नाश करावं, पण देव म्हणतो मी तुला सील बंद केलंय. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाण्याला कमांड केलं तू काय कर, सगळं सगळं संपव. संपव. पण याला सील केलं चर्च. येस. सेम वे चोरी करावी, घात करावी, नाश करावं, पण देव म्हणतो मी तुला सील लावतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचा असर असेल पण तुझ्यावर होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय चर्च? कोणा सील आपल्यावर देवाचं सील. डिक्लेअर आपण करावं. येस. मग कोणती गोष्ट या 24 मध्ये मला भयभीत करणार नाही, Yes. मी बॅकफुटवर जाणार नाही, मी जास्त डिस्टर्ब होणार नाही, पटकन देवाचा आत्मा मला उभारणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा जे आपण कडवे ऍड करतो, निराशों में जाऊं तो तू वहाँ है, दुःखों में खोऊं तो तू वहाँ है. हे का आपण ऍड करतो? कारण निराशेत कोण बोलतो आपल्याशी? देव बोलतो. पटकन तो, अरे तुला सील लावलंय. येस. दुःखात तुला काय लावलंय? सील लावलंय. लगेच देवा बाहेर काढतो. येस. म्हणून घरी गाताना हे कडवे मी ऍड करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का दुःखात तू आहे, Yes. निराशेत तू आहे, माझ्या एकटेपणात तू आहे प्रभू. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जसं ते गाणं गातो आपण, डिक्लेरेशन देतो, पटकन नवीन अनाउंटिंग येतो येस. आमेन. आणि लगेच मनात दडपण, चिडचिड, निराशा आउट. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? तुम्ही डिक्लेअर करता का सील आहे माझ्यावर? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गाणं पवित्र आत्मा मी लीड करतो, त्याच्यात तुम्ही बी तुमचे कडवे ऍड करू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जास्त तुम्ही ते गाल, प्रभू म्हणाला आत्म्यातून आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याची प्रेरणा पण देवाचा आत्मा देतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून आम्ही बाहेर यावं आणि प्रभूचा गौरव येस. व्हावा. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं प्रभूने तारूला सील लावला आपल्या हाताद्वारे, आपल्या शब्दाद्वारे, तो सील प्रभूने आम्हाला लावलाय. येस. चर्च. आमेन. त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्या शरीराद्वारे, त्याच्या आत्म्याद्वारे, त्याच्या वचनाद्वारे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, आम्ही आशीर्वाद आहोत का नाही? येस. आहो. एक सील आहे का 4 सील आहेत? 4. कमॉन, कळत? येस. एवढा कवच प्रभूने दिलाय, कशासाठी दिलाय चर्च? त्याच्या गौरवासाठी. देवासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तरी आपण म्हणावं मी एकटाच आहे, कुणीच नाही, आता होणार का नाही होणार माहीत नाही, यावर्षी तरी घर होतं का नाही माहीत नाही, यावर्षी संतती होती का नाही माहीत नाही, यावर्षी लग्न जमतं का नाही जमत माहीत नाही. मग तुला माहिती तरी काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतो वचन तुला माहित नाही म्हणून तुला काहीच माहित नाही. Yes. जर वचन तुला माहित असेल तर 24 तुला माहित असणार का हा वर्ष देवाच्या महिमेसाठी माझ्या लाईफ मध्ये Yes, असणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू करल, गोष्टी पळणार नाही, आता संघर्ष कमी आणि गौरव जास्त. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डिक्लेरेशन पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय पाहिजे? डिक्लेरेशन. स्तोत्र 23 किती लोकांना माहिती आहे? माहिती आहे चर्च? येस. तो दुःखात होता. कशात होता? दुःखात होता. दुःखात, निराशेत होता. एक समय असा होता का सगळं काही संपलं होतं. कसं होतं? संपलं होतं. संपलं होतं. त्याला वाटलं होतं का मुलगा अगेन्स्ट आहे, सगळे अगेन्स्ट आहे, पण त्या स्थितीमध्ये स्वतःला तो उभारतो येस. आणि म्हणतो परमेश्वर माझा, मेंढपाळ आहे. मला काही उणं पडणार नाही. Yes. तो मला हिरव्या कुणात बसवतो, मृत्यू छायाच्या खोऱ्यात तो माझ्या संगती आहे. आणि शेवटी खूप सुंदर वचन आहे, तो पण सील डिक्लेअर करतो. येस. काय डिक्लेअर करतो? सील. डिक्लेर. वाचूया ते सील कुठे आहेत. स्तोत्र 23 5 वचन. 5वे वचन. माझ्या शत्रूंच्या देखत तू माझ्या पुढे जेवण ठेवतोस, तू माझ्या डोक्याला तेल लावतोस. काय लावू? तेल तेल लावतोस. देवाने काय लावलंय? तेल लावलंय. सील केलंय मला. येस. येस. काय केलंय? सील केलंय. कमॉन, कळतंय चर्च का शत्रू मला काही करणार नाही. माझ्या जीवाला विसावा भेटणार, माझं चांगलं होईल, मी जगणार, मी देवाची महिमा पाहणार, कारण माझ्यावर देवाचं सील आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय? एकही वचन तो उगच बोलला नाही चर्च. Yes. त्याला कळायचं का देवाला कसं इम्प्रेस करायचं आणि देवाकडून आशीर्वाद मिळवायचे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो माझ्या डोक्याला काय लावलंय? तेल लावलंय. हे नॉर्मल तेल नाही चर्च, हे उडून जाईन वाऱ्याने. येस. कोणतं तेल बोलतोय तो? आशीर्वाद. अभिषेकाचा. आणि म्हणून इफिस मध्ये आपण वाचलं की त्याच्या आत्म्यात तुम्हाला शिक्का मारला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धीत जाईल Yes, आणि तुझ्यावर आत्म्याचा सील बंद आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कशाला म्हणावं मी एकटाच आहे? येस. कोण आहे सांगती? परमेश्वर आहे. देवाच्या आत्म्याचा शिक्का आहे का नाहीये? येस आहे. पण तरी म्हणतो मी कसा आहे? एकटा आहे. मी एकटा कुठं आहे? येस. मला आत्म्याचा शिक्का मारला. येस. हालेलुया. माझ्या कमकुवतपणात तो मला सशक्त करल आणि आपला गौरव करून घेईल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, समजतंय चर्च? कोणाचा कव्हरिंग आहे? देवाचं कोणी कवरिंग. बोलायचं? आपण बोलायचं. आपण डिक्लेअर करायचं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी जसं लेकराला पुढं बोलवलं, का समर्पण करतो? काय गरज एवढ्या लहानपणात समर्पण करायचं? तिला Yes. काय कळतंय का? नाही. पण आपण सील लावतोय. येस. काय लावतो तिला? सील लावतो. तिला आपण मार्क करतो येशू मध्ये. येस. आणि म्हणून पाऊल पण म्हणतो की मी माझा क्रूज घेऊन चालतो. येस.
ते नैतिकतेचं सील आहे का मला पापात भटकायचं नाही. Yes. ते पुढे आपण घेऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे कव्हरिंग्स आहे, सील्स आहेत आम्हासाठी का आम्हाला कळावं का येशू मध्ये मी सुरक्षित आशीर्वादित आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाऊल थोडं पुढे घेऊन जातो. पाऊल म्हणतो का मी क्रूज घेऊन चालतो, म्हणजे मी नैतिकता घेऊन चालतोय, येस. मला ती सोडायची. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे सायन्स आहे चर्च, हे उगच नाहीये, तुम्हाला साईन माहित पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. येशूचा जन्म झाला, काय साईन दिली? मेंढपाळ लोकांना ओके, ताऱ्याची एक दिली. अजून बाळ गव्हाणी बाळंत्याने गुंडाळला आहे. कशामध्ये? बाळंत्याने गुंडाळला आहे. त्या बाळंतीच्या गुंडाळीत त्याला काय केलंय? गुंडाळलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचे साईन आहे चर्च. येस. हालेलुया. साईन मार्क आहे, आणि त्या मार्क मध्ये तुम्ही प्रोटेक्टेड आहात. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्हाला ती साईन माहित पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं चर्च? ज्याला साईन कळली तो ब्लेसेड आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने तारा पाळला, तारा साईन होता. येशू भेटला का नाही भेटला? येस. भेटला. येशू म्हणजे त्यांचं लाईफ त्यांना भेटलं चर्च. येस. तुम्हाला खून कळावी का मला प्रभूने काय काय खून लावलेली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं चर्च? मग गळ्यात क्रॉस घालून फिरू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, काही विशेष वेळेस तसं काढण्यात येतं, त्याचा मागचं रिझन वेगळं आहे. पण ते एक जर शो ऑफचा पार्ट आहे तो आम्हाला नाही करायचा, येस. कारण आम्ही प्रभू शो ऑफ साठी बाळगत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आता आपण बघतो ना, काही पिक्चरचे पण लोक मोठ्या काळात काय घालतात, क्रॉस घालतात. ते शो साठी घालतात. ख्रिस्त शो साठी नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून शो ऑफ साठी ते वचन आपण बॅन करतो का नाही? प्रभू शो ऑफ साठी नाहीये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू आत्मिकरित्या तुम्ही स्वीकारावा, आणि त्या खुणा तुम्ही आत्मिकरित्या मान्य कराव्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याद्वारे तुम्ही ब्लेसेड आहात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग एवढं सुरक्षा कवच आहे तर पुढचे मार्ग सोपे होणार का नाही होणार? येस. होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्हाला माहित पाहिजे पुढच्या वर्षात प्रवेश करण्या अगोदर का माझ्यावर कोणतं कव्हरिंग आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? ओके, यंदा इंडिया वर्ल्ड कप हारली. वर्ल्ड कप काय झाला? हारला. हारला. क्रिकेटमध्ये सगळे क्रिकेट पाहतात. येस. सुरुवातीचे बॅट्समन असतात ना, फुल जाऊन धुतात. काय एवढं बॅटिंग करतात फास्ट? त्यांना माहिती आहे माझ्या मागं भरपूर प्लेयर आहेत, माझ्या मागं, भरपूर प्लेयर आहे. म्हणून त्यांची बॅटिंग थोडी फास्ट असते. पण जसं जसं नंबर कमी होत जातात मागच्यांची बॅटिंग काय होऊन जाती, स्लो होते. आणि तेच झालं. विराटची बॅट कशी झाली? स्लो झाले. स्लो झाली. आणि गावस्कर म्हणला जास्त स्लो खेळायला लागला. थोडे प्लेयर आहेत मागा, खेळला पाहिजे, त्याला कुणी आउट करणार नव्हतं, तो स्वतःच आउट झाला. येस. आमचं पण तसंच आहे, आम्हाला कुणी आउट करणार नाही जोपर्यंत आमचा विश्वास आम्हाला आउट करत नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? विराट एवढा पॉझिटिव्ह झाला, अरे तुला कोण नाही आउट करणार, पण त्याच्यामुळेच तो काय झाला? आउट झाला. सेम स्पिरिच्युअली तुझ्यावर सील आहे, तुझ्यावर कव्हरिंग आहे, तुला कोणी आउट करणार नाही. येस. हालेलुया. पण जर तुझा विश्वास सोडला तो आउट होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कळावं चर्च का माझ्या मागे कोणाचा हात आहे, माझ्या कोणाची कव्हरिंग आहे. मग तुम्ही भयभीत नाही, तुम्ही धैर्यवाने स्टार्ट करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतं? जल्लोष पाहिजे 24 मध्ये का मी जगणार, येस. मी आशीर्वाद होणार, प्रत्येक विकार जाणार, माझा लाईफ स्टेबल होणार, कुटुंबातील लोक बदलतील, सगळं स्टेबल होईल, देवाचा गौरव होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतं चर्च? प्रभू करो, प्रभू का करो, प्रभू करणारच, आणि प्रभूने केलेच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का सील लावलं प्रभूने? शो साठी का? नाही. त्याच्या महिमेसाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमची स्टार्ट धमाकेदार पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? एक लास्ट पॉइंट मी घेईल. पेत्र माहिती आहे चर्च येस. स्ट्रगल करत होता. काय करत होता? स्ट्रगल करत होता. येशू आला तारावात, पण असं जॉय नव्हता खास. येस. येशू म्हणला चल घेऊन, निघाला घेऊन, पण जरा चप्पू जरा हलू चालत असं. एक्साइटमेंट नसेल का? कुठं कुठं चाललोय? पाण्यामध्ये. पाण्यामध्ये मासे पकडायला. कुठं? मासे पकडायला. त्याला वाटत असेल प्रभू फिरण्यासाठी येतोय. येस. कशासाठी येतोय? फिरण्यासाठी. का प्रीचिंग लोक सोडत नसतील, चला प्रभूला एक साईट सीन देऊन येतो. प्रभू साईट सीन साठी आला नाही चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र ऍक्सिडेंट नव्हता. चल पेत्र मध्ये आला का, चल घे जाळं. प्रभू रात्रभर कष्ट केले. येशू बरोबर आहे चर्च, येस. सील बरोबर आहे, पण एक्साइटमेंट नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कोण आहे सांगती? सील बरोबर आहे. सील म्हणजे येशू आहे चर्च, Yes. पण एक्साइटमेंट थोडी पण नाही. येस. का फास्ट चप्पू मारतो एकदम. प्रभू टाकू का जाळं? कोण म्हणलं पाहिजे? पेत्र. सगळ्या कोण म्हणलं पाहिजे? पेत्र. प्रभू टाकू का? तो बोलत नाही. प्रभू येशू म्हणतो अरे जाळं घे, येस. मी फिरायला नाही आलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू रात्रभर प्रयत्न केले, अरे तुझं सोड, आता मी जे बोलतो ते कर. येस. एक्साइटमेंट नाहीये चर्च. सेम अनेक जण 24 मध्ये विदाऊट एक्साइटमेंट प्रवेश करू नका. येस.
तुमच्या बरोबर सील आहे, येस तुम्हाला कव्हरिंग आहे, तुम्हाला मार्क येशूचा. येस हालेलुया. हालेलुया एक्साइटमेंट पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का प्रभू तू बोललाय, आता धमाकेदार स्टार्ट मारतो. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च का यंदा फ्रुटफुल, यंदा ब्लेसिंग्स, यंदा दारूतून Yes, सुटका, amen. यंदा कुटुंबात शांती, यंदा परिवारात लग्न, यंदा सर्व काही ब्लेस होणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय. पहा, शतपती व्यक्ती. कोणता व्यक्ती? शतपती व्यक्ती माहितीये प्रत्येकाला. कोणाकडे आला? येशूकडे येशूकडे आला. आला. पहा, खूप सुंदर आहे. पेत्राच्या ताराबात इश्यू होता का नाही? येस Yes. होता. एक्साइटमेंट आहे? नाही नाही नाही. स्लो स्टार्ट. कशी स्टार्ट? स्लो स्टार्ट. आणि खूप कन्व्हिन्स केल्यानंतर जाळं टाकलं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप कन्व्हिन्स केल्यावर एक्साइटमेंटच नसते. म्हणजे ते असं होतं ना, मनोजचं गाणं संपायला येतं आणि ते सागर कोणा नाचना भाई गाणं संपलं तर मग याला वाटतं नाचावं. अरे असं करू नको आशीर्वादाच्या बाबतीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया एक्साइटमेंट पाहिजे प्रभूसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय कोणासाठी? देवासाठी. देवासाठी, आशीर्वादासाठी तुम्ही एक्साइटेड पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्राचं स्टार्ट स्लो होतं, पण शतपतीचं स्टार्ट धमाकेदार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, म्हणतो का माझा चाकर कसा आहे? आजारी आहे. आजारी फक्त वर्ड्स बोल. येस हालेलुया. येशू म्हणतो मी चलतो, येऊ नको. शब्द मी बी टाइम जाईल जाण्यात. येस येस तू फक्त काय बोल? शब्द बोल. तू फक्त वर्ड्स बोल, तिकडे काम होणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या 24 साठी देव तुम्हाला शब्द बोलतोय. येस आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तुमचा 24 प्रभू ब्लेस करेल, कारण तुम्ही आमेन. सील बंद आहात. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती सुंदर आहे चर्च. पेत्र जो पहिले भेट घेऊन आला होता कोणाची, येशूची. आणि म्हणला होता का तू मसीह आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण स्टार्ट स्लो. येस हा व्यक्ती परका व्यक्ती पण म्हणतो फक्त काय बोल? शब्द बोल. तू वर्ड्स बोल, येऊ पण नको. आणि प्रभू फक्त शब्द बोलला चर्च. येस हालेलुया. आणि त्या शब्दाला त्यांनी ऍग्री केलं. Yes, आणि amen. एक्साइटमेंटने गेला. रस्त्यातच बातमी आली Yes. का तुझा चाकर बरा झाला. येस हालेलुया. आणि त्यांनी विचारलं कोणत्या क्षणी, ज्या समय काय बोलले गेले. शब्द बोलले गेले. प्रभू काय बोलतोय आज? शब्द बोलतोय. कोणत्या वर्षासाठी 24 साठी. होणार का नाही होणार? येस होणार. मग एक्साइटमेंट पाहिजे का नाही? येस का पाहिजे. येऊ दे 24 पटकन. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जर मी पुढे प्रवास करेल तर मला कळणार का साक्ष घडलेले आहेत. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का जे देव आज बोलतो ते पुढे जाईल. मला कळलं का देव जे प्रत्येक बोलला ते पूर्ण होतोय. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शतपती सारखी एक्साइटमेंट ठेवा येस 24 मध्ये प्रवेश करताना. कारण 23 मध्ये आता कोणता आहे? 23. आहे का? येस कोण बोलला आज? देव बोललाय. कोणत्या वर्षासाठी? 24 साठी. देवा पटकन उद्या येऊ दे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जसं तुम्ही प्रवेश कराल देव बोललेला प्रत्येक शब्द Yes, तुम्हासाठी hallelujah. आशीर्वाद क्रिएट येस करत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हावर सील आहे चर्च. येस तुमच्यावर कव्हरिंग आहे प्रभूच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची स्टार्ट त्या व्यक्तीसारखी पाहिजे, धमाकेदार स्टार्ट. हालेलुया. कम ऑन, कळतंय. पण पेत्र स्लो. कोणासारखं व्हायचं? शतपती सारखं. सगळं बोला कोणासारखं व्हायचं? शतपती सारखं. कारण देव शब्द बोललाय चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, आजचं वचन जीवाला लागलंय का आत्म्याला? येस येस तर मग हे देवाकडून आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर हे देवाकडून आहे तर चर्च तुम्हासाठी चांगलं फ्युचर क्रिएट होते. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भयभीत होऊ नका. येस एक्साइटेड व्हा. येस कारण देव बोलला आणि देव ते पूर्ण करणार. येस येस आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या 24 मध्ये देवाचा गौरव पाहायचा. Yes. आमेन. टेस्टिमनी पाहिजे चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक बाबतीत देवाचा गौरव पाहिजे आणि प्रभू करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तीच कॅसेट नको. कोणती? तीच. मी एकटाच आहे, घरात कोणीच नाही अजून, मला समजूनच घेणारा कोणी नाही. देव म्हणतो आता रक्त लावलं, आत्मा लावला, माझा शरीर आहे, मी स्वतः तुझ्यावर, अजून तुला कोण पाहिजे? येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्यात प्रवास सुरू केला ना ऑटोमॅटिक सगळी गोष्टी बदलतील. Yes, amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, येशू सांगते कोण आहे? येशू येशू आहे. जर येशू सांगते आपण कॅरी करतोय तर ऑटोमॅटिक आशीर्वाद तुमच्या दिशेने येणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे मासे पळतात ते जाळ्यात येणार चर्च. प्रेज द लॉर्ड. आता काही मासे तुम्ही आणायचा प्रयत्न केला असेल, चल बाबा 30 पडलं तरी जाऊ, पण ते पळाले असतील. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तो टाइम येईल का ते जम मारून येतील चर्च. येस येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू करणार त्या माशांना बरोबर आणणार. येस पण तुम्ही येशूला सोडू नका. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं आम्हाला वाटतं मासा पळतो, त्याला पळू दे, येशूला धर. येस येस येशूला धरला का मासा आला तुझ्या दिशेने. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 100% प्रभू जे बोलतो ते करणार. येस मी आमेन. डिक्लेअर केलं चर्च साठी का प्रभू मी जास्त टेस्टिमनी पाहिल,
मी जास्त रिझल्ट पाहिल, मी लीडर्स पाहतील, मी तर सेवक पाहिल प्रभू, मोठ्या मीटिंग्स मी स्वीकारतो, कॉन्फरन्स मी स्वीकारतो, चर्चसाठी जागा मी स्वीकारतो. Amen. मी डिक्लेअर केलं चर्च होल डे. Yes, hallelujah. का? कारण देवा तुझं कमिटमेंट जर आलं ह्या वर्षी आहे, तर मी डिक्लेअर करतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देवाचं मार्क आहे आपल्यावर. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि म्हणून आपण जे काही करू ते सक्सेस होईल, हिट होईल Amen. आणि देवाचा गौरव होणार. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. संख्येने जरी थोडे असलो चर्च, पण आपण चर्चेत राहणारे लोक आहेत. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कमान तुमचा प्रेज द लॉर्ड जोरदार पाहिजे. Yes. Hallelujah. संख्येने जरी कसे असलो, कमी आहे. असलो. पण चर्चेत राहणारे लोक आहेत आपण. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण देवाचा फेवर आहे आपल्यावर. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. त्या विश्वासाने पाऊल टाकायचं. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज स्पेशली आम्ही प्रे करू. एक प्रे असेल प्रभूच्या ब्लड खाली आणि दुसरी असणार प्रभूच्या ऑइल खाली, म्हणजे अभिषेकाखाली. तर ज्यास प्रार्थना होईल लास्टला तुम्ही एक एक यायचं आणि प्रभूचं ब्लड आणि प्रभूचं ऑइल आम्ही तुमच्यावर अप्लाय करतोय एक कव्हरिंग म्हणून, आणि नंतर ख्रिस्त शरीर बी आपण घेणार प्रभूचं सील म्हणून. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि डिक्लेअर करा चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. का मी प्रोटेक्टेड आहे, मी कव्हरिंगमध्ये आहे आणि हे वर्ष तुम्हासाठी ब्लेसेड होईल. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कमान उभा राहूया आपण. थँक्यू जीसस ओ फादर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू. हालेलुया. हालेलुया. तू महान परमेश्वर आहे. तुझं लक्ष या मंडळीकडं. थँक्यू तू आमच्याशी बोलतो प्रभू. आजमध्ये आम्ही जगतोय, पण तू आमचा विचार 24 बद्दल केला आहे आणि तू ऑलरेडी आम्हाला प्रगट करतो, आम्हाला शिकवतो का तू सील बंद केलेला आहे. तुझला प्रभूची कव्हरिंग आहे. तू नॉर्मल नाही आहेस. तुझ्यासाठी मी तुला माझ्या ब्लडद्वारे मी तुला वेगळं केलं. माझ्या ऑइल खाली मी तुला अनॉइंटेड केलं. माझ्या भाकरीद्वारे, माझ्या वचनाद्वारे मी तुझ्या जीवाला आधार दिला आणि माझ्या ख्रिस्त शरीराद्वारे तुझ्या आत्म्याला, तुझ्या शरीराला मी जीवन दिलंय. कोणती गोष्ट तुला काही करू शकणार नाही. येशूमध्ये तू निवडलेला आहे. येशूमध्ये तू शुद्ध केलेला आहे. येशूमध्ये तू अभिषिक्त केलेला आहे. तुझ्यावर देवाचं प्रोटेक्शन आहे. तुझ्यावर देवाचं सील आहे. तुझ्यावर देवाचं कव्हरिंग आहे. आणि देवबाप तुला शब्द बोललाय तर परमेश्वर हे येणारं वर्ष त्याच्या महिमेसाठी, त्याच्या गौरवासाठी तुला ब्लेस करणार. ज्या गोष्टी पळतात या वर्षी त्या पळणार नाही. येशूमध्ये तुझ्या जवळ येतील. जे आशीर्वाद थांबलेत येशूमध्ये या वर्षी ते आशीर्वाद तुझ्याला येऊन गाठतील. तुझे घर प्रभू पूर्ण करणार. ह्या वर्षी ते घर फुलफिल होणार. येशूच्या नावाने मी तो पुरवठा, सॅलरी मध्ये वाढ मी येशूच्या नावाने स्वीकारतो. दैवी पुरवठा मी स्वीकारतो. तू केलास म्हणून तुला धन्यवाद. या वर्षी सुज्ञ पत्नीचा, नीतिमान पतीचा आशीर्वाद मी स्वीकारतो. देवास्थळ दिलं धन्यवाद. लग्न जमलं धन्यवाद. जी विवाहित आहे प्रभू परमेश्वरा, कोणता शाप तुझी कुस अडू शकत नाही. कोणता शारीरिक विकार तुला फलवंत होण्यापासून थांबू शकत नाही. येशूमध्ये मी तुला सील स्वीकारतो. त्याच्या ब्लड खाली मी कव्हरिंग मी स्वीकारतो आणि म्हणतो या क्षणापासून प्रभूच्या नावाने तिच्या गर्भात ते बीज उत्पन्न होऊ दे. दोघा पती पत्नीत तुझा आरोग्य मी डिक्लेअर करतो आणि ते फ्रुटफुल होतील आणि तुझी साक्ष मी ऐकू तुला धन्यवाद देतो. प्रभू दारू सुटणार. प्रभू वाईट व्यभिचार, वाईट सवयी निघून जातील. प्रभू ऐक्य येईल. ओ भांडणाचा स्वभाव, संशयाचा आत्मा प्रभू, सर्व सैताचं कार्य, दुर्बलता त्याच्यातून निघून जाणार आणि देवा तुला महिमा मिळणार. देवा मोठ्या गोष्टी आम्ही पाहू. आमचे निकाल आमच्या बाजूला लागतील. आणलेला पैसा या वर्षी मी स्वीकारतो. अडकलेला मार्ग या वर्षी मी येशूच्या नावाने स्वीकारतो. चांगली हायर पोझिशन जॉब मध्ये मी स्वीकारतो. चांगली सॅलरी मध्ये वाढ मी स्वीकारतो. बिझनेस मध्ये, व्यवसायामध्ये वाढ 4 पटीने 10 पटीने मी स्वीकारतो. दिलीस म्हणून तुला धन्यवाद. जे परिवारातले येशू मधून दूर आहेत या वर्षी ते लोक चर्च मध्ये येतील, येशूचा अंगीकार करतील. मी ते स्वीकारतो. येशू मध्ये मी प्रोटेक्टेड आहे. येशू मध्ये मी कव्हर आहे. कोणती गोष्ट मला हानी करणार नाही. कोणती गोष्ट मला मारू शकणार नाही. कोणती गोष्ट मला कर्जाचा स्वाधीन करू शकणार नाही. देवाचा फेवर, देवाचा अनुग्रह